हॅलो फ्रेंड्स, अरे काय करताय? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. वेलकम इन दी वर्ल्ड ऑफ फिजिक्स अँड राम सर फिजिक्स पॅटर्न. बाळांनो, कालच्या सेशनमध्ये 12th सायन्सच्या मॅग्नेटिक मटेरियल्स या टॉपिकशी रिलेटेड असणारी टोटल थेरी, टोटल कन्सेप्ट आपण अरेंज केले होते. बाळांनो, आजच्या सेशनमध्ये त्याच टॉपिकशी रिलेटेड असणारे इम्पॉर्टंट MCQs, बाबांनो इम्पॉर्टंट PYQs आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स याला आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. म्हणजे बाळांनो, आजचं जे सेशन आहे ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं कॉर्नर आहे. त्याच्यामुळं बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट कराल. सेशन अरेंज करण्यापूर्वी आपल्याबरोबर पेन आहे का याची खात्री कराल. नोटबुक रेडी ठेवाल. प्रत्येक न्यूमेरिकल, प्रत्येक MCQ, प्रत्येक PYQ माझ्याबरोबर सोडवत चालाल. मी तुमच्याबरोबर असेल. डन आहे. मग जाऊयात पहिल्या PYQ कडे. आजच्या सेशनमधल्या काय म्हटलंय बघा. इफ ए बार मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट त्यांनी दिलेला आहे कॅपिटल M, कधी कधी स्मॉल m पण देतात, इज फ्रीली सस्पेंडेड इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ स्ट्रेंथ दिलेली आहे कॅपिटल B. The work done in rotating the magnet through an angle theta is, म्हणजे तुम्हाला काढायचं काय बाळांनो, वर्क डन. हाय MCQ खूप वेळा विचारलेला आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक कॉन्सन्ट्रेट कराल. बाळांनो, आपण पाहिलं होतं की वर्क डन काढण्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला होता. वर्क डन इक्वल टू काय होता बघा बाळांनो, MB इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. या फॉर्म्युल्याला कुठल्याच बेसवर विसरू नका. मग बाबांनो, या फॉर्म्युल्यामध्ये हे जे असेल ते तुमचं वर्क डन असेल. दिस वन इज ए वर्क डन. बाबांनो, हे जे आहे ते आहे तुमचं मॅग्नेटिक मोमेंट किंवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल. बाबांनो, हे जे आहे दिस वन मॅग्नेटिक फील्ड असेल. मॅग्नेटिक फील्ड असेल. आणि बाबांनो, हा जो आहे हा थिटा, हा अँगल या दोघांमधला असेल. मग याच्याशी रिलेटेड ऑप्शन कुठला चेक कराल, तुमचा ऑप्शन असेल D. जाऊयात पुढचा PYQ काय म्हणतोय बघा. ए मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट किती दिलेलं आहे बघा, कॅपिटल M वन्स अगेन, इज सिच्युएटेड विथ इट्स ॲक्सिस अलॉंग द डायरेक्शन ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड ऑफ स्ट्रेंथ दिले कॅपिटल B. The work done in rotating it by an angle किती आहे बा, 180 डिग्री. म्हणजे तुम्हाला वर्क डन विचारलंय, अँगल दिलेलं आहे 180 डिग्री. मग बाबांनो, वर्क डन कसं काढायचं, त्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. W इक्वल टू काय फॉर्म्युला होता, MB इन ब्रॅकेट कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2. मग बाबांनो, या ठिकाणी सेन्स थिटा 1 किती असेल तुमचा, थिटा 1 हा 0 डिग्री असेल आणि थिटा 2 त्याने दिलेलं आहे तुम्हाला किती आहे, 180 डिग्री. ह्या व्हॅल्यूज ठेवून द्याल. काय फॉर्म्युला रन होईल बघा. W ॲज इट इज असेल, हा MB ॲज इट इज असेल. क्लिअर आहे. कॉस थिटा 1 किती आहे बा तुमचा, 0 डिग्री, मायनस कॉस थिटा 2 किती आहे बा, 180 डिग्री.
याला मी पुढं मूव्ह करतो. हा डब्ल्यू ॲज इट इज असेल, हा एम बी ॲज इट इज असेल. क्लिअर आहे बाळांनो. कॉस 0 डिग्री किती असतो +1. हे मायनस ॲज इट इज असेल आणि कॉस 180 हा किती असतो बाळांनो -1. मग याला मी पुढे अरेंज करतो. हा डब्ल्यू ॲज इट इज असेल, हा एम बी ॲज इट इज असेल, हा +1 ॲज इट इज, मायनस मायनस +1 असेल. मग याला मी पुढं मूव्ह करतो. डब्ल्यू इक्वल टू प्लस प्लस किंवा एम बी ॲज इट इज +1 +1 +2. याला पुढं मूव्ह करतो. डब्ल्यू इक्वल टू प्लस 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 एम बी इंटू 2 एम बी. बाबांनो याच्या रिलेटेड त्या ठिकाणी ऑप्शन आहे का त्याला चेक करा. किती आले वर्क डन +2 एम बी. बाबांनो या ठिकाणी ऑप्शन असेल तुमचं डी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. पुढे जाऊत. ए मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट किती दिलेलं आहे बघा कॅपिटल एम. मॅग्नेटिक मोमेंट किती दिलं आहे कॅपिटल एम. इज रोटेटेड थ्रू 36 नॉट डिग्री इन ए मॅग्नेटिक फील्ड किती दिलेलं आहे एच. दी वर्क डन विल बी. म्हणजे तुम्हाला वन्स अगेन या ठिकाणी काय विचारले वर्क डन विचारले. मग बाबांनो दिलेलं काय आहे त्याला अरेंज करू. तुमच्याकडे जो फॉर्म्युला होता वर्क डनचा तो कोणता डब्ल्यू इक्वल टू एम बी इन ब्रॅकेट कॉस θ1 मायनस कॉस θ2. क्लिअर आहे बाळांनो. या ठिकाणी दिलेली टर्म्स कोणते आहे सेन्स. बाबांनो θ1 हा किती आहे तुमचा θ1 हाऊ मच 0 डिग्री असेल. θ2 हा किती दिलेला आहे तुम्हाला 36 नॉट डिग्री. आणि बाबांनो त्याच ठिकाणी तुम्हाला त्यांनी काय म्हटलंय बा मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी इक्वल टू किती असेल एच. मग हा फॉर्म्युला काय रन होईल बघा. मग हा डब्ल्यू ॲज इट इज असेल. डब्ल्यू इक्वल टू हा एम बी ॲज एम आणि बीच्या जागेवर काय येईल बाबांनो एच येईल. कॉस θ1 किती आहे तुमचा 0 डिग्री मायनस कॉस θ2 किती आहे तुमचा 36 नॉट डिग्री. क्लिअर आहे. मग याला मी पुढे अरेंज करतो. हा डब्ल्यू ॲज इट इज असेल. डब्ल्यू इक्वल टू हा एम एच इन ब्रॅकेट कॉस 0 डिग्री किती असतो +1. हे मायनस ॲज इट इज असेल. बाबांनो कॉस 36 नॉट डिग्री किती असतो तो असतो +1. मला मी पुढे अरेंज करतो. हा डब्ल्यू जशाच तसा असेल. हा एम एच ॲज इट इज असेल. +1 ॲज इट इज मायनस प्लस मायनस प्लस -1. मला मी पुढे अरेंज करतो. डब्ल्यू इक्वल टू एम एच इन ब्रॅकेट +1 -1 किती आला 0. मग डब्ल्यू इक्वल टू एम एच इंटू 0 किती येईल आन्सर 0. म्हणजे या ठिकाणचं बाबांनो वर्क डन किती आलेलं आहे तुमचं 0 आलं आहे. मग ऑप्शन या ठिकाणी कुठला असेल बघा. ऑप्शन असेल तुमचं डी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. द युनिट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट इज. मॅग्नेटिक मोमेंट किंवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट याचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा युनिटसाठी कामाला येईल. एम इक्वल टू आय इंटू ए. ठेवा माइंडमध्ये बाळांनो हा फॉर्म्युला. मग बाबांनो या ठिकाणी याचं SI युनिट जर अरेंज केला तर SI युनिट इक्वल टू आय फॉर करंट कशात मोजतो आपण एम्पियर. ए फॉर एरिया. एरिया काय आहे मीटर स्क्वेअर. मग बाबांनो याचं SI युनिट या ठिकाणी काय आलं एम्पियर मीटर स्क्वेअर. ऑप्शन कुठला आहे चेक करा. वन्स अगेन कुठला असेल डी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. द SI युनिट ऑफ मॅग्नेटिक परमिएबिलिटी. बाबांनो मॅग्नेटिक परमिएबिलिटी मटेरियलची आपण कशाने दाखवतो म्यू न.
आणि मॅग्नेटिक परमिएबिलिटी एअरची किंवा व्हॅक्यूमची किंवा फ्री स्पेसची आपण म्यू नॉटनं दाखवतो. मग हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, म्यू इक्वल टू काय होता बा बी बटे एच. बी बटे एच. मग बाबांनो या ठिकाणी ही जी थीम दिलेली आहे ना तुम्हाला, हे जे आहे म्यू, हे म्यू म्हणजेच तुमचं काय असेल, मॅग्नेटिक परमिएबिलिटी असेल. मॅग्नेटिक परमिएबिलिटी असेल. बाबांनो हा जो बी आहे, बी म्हणजेच तुमची मॅग्नेटिक फील्ड असेल. दिस वन इज अ मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड दी मटेरियल असते. आणि एच म्हणजेच तुमचा हा असेल मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणतो याला बघा आपण, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. किंवा यालाच आपण मॅग्नेटायझिंग फोर्स पण म्हणतो. मॅग्नेटायझिंग काय म्हणतो, फोर्स म्हणतो. डन आहे. मग याच्यावरनं या ठिकाणी मी याचं एस आय युनिट अरेंज करतोय. बाबांनो एस आय युनिट काय असेल, तर एस आय युनिट अरेंज करत असताना बघा या ठिकाणी मी असं अरेंज केलं, बी बटे एच आहे. म्हणजे एस आय युनिट याचं निघेल वेबर पर मीटर पर एम्पियर. वेबर पर एम्पियर म्हणजेच हेनरी पर मीटर ॲज इट इज असेल. यालाच मी असं पण लिहू शकतो, हेनरी पर मीटर म्हणजेच न्यूटन पर एम्पियर स्क्वेअर. याला मी असं पण लिहू शकतो, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर पर एम्पियर स्क्वेअर. मग बाबांनो यापैकी कुठला ऑप्शन आहे त्याला चेक कराल. यापैकी ऑप्शन तुमचा कुठला असेल, सी असेल. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. A short magnet, bar magnet placed with its axis at 3 degree, angle दिलेला आहे त्याने, हा आहे तो अँगल आहे थीटा, with a uniform external magnetic field of 0.16 टेस्ला, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड दिले बी. एक्सपेरियन्स आहे टॉर्क ऑफ मॅग्निट्यूड, टॉर्क दिलेला आहे तुम्हाला टाऊ. द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द बार मॅग्नेट विल बी, तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट विचारलंय. बाबांनो आपल्याकडे टॉर्कचा फॉर्म्युला होता 2 इक्वल टू कोणता फॉर्म्युला होता बा, एम बी साइन थिटा. क्लिअर आहे. मग या ठिकाणी त्यांनी विचारलंय का तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट विचारलंय, टाऊची व्हॅल्यू दिलेली टाकून द्याल. टाऊ हाऊ मच किती दिलंय बा 0.032 इक्वल टू मॅग्नेटिक मोमेंट काढायचं एम इंटू बी हाऊ मच किती दिलेलं आहे बा 0.16 इंटू तुमचा हा साइन ॲज इट इज असेल थिटा हाऊ मच किती दिलेला आहे 3 डिग्री. याला मी पुढे अरेंज करतो 0.032 इक्वल टू हा एम ॲज इट इज असेल 0.16 इंटू साइन 3 डिग्री किती असतो, हाफ असतो. मग याला इथलं इथं मी थोडंसं कॅल्क्युलेट करतोय 0.08 म्हणजे काय आलं बघा 0.032 इक्वल टू एम इंटू किती आलं बा 0.08. मग एम इक्वल टू हाऊ मच काय होईल बा, एमला 0.08 मल्टिप्लाय करता इकडे डिवाइड करेल 0.032 बटे 0.08. क्लिअर आहे बाळांनो. मग या ठिकाणी काय होईल बघा, याला सोडवतोय मी 0.08 वन दी 0.08 आणि 0.4 दी 0.032 म्हणजे ऑप्शन तुमचं याच्याशी रिलेटेड येईल. युनिट काय असेल बाळांनो या ठिकाणी, तर त्याने दिलेलं वापरतो जूल पर टेस्ला. मग याच्याशी रिलेटेड ऑप्शन कुठला आहे त्याला चेक करा.
0.4 जूल पर टेस्ला, म्हणजेच ऑप्शन तुमचं कुठला असेल, बी असेल. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. पुढं जाऊ. ओके डन. ए बार मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट त्याने दिलेलं आहे तुम्हाला. किती दिलेलं आहे, वेक्टर एम इज प्लेस्ड इन ए मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन. किती दिलेलं आहे, वेक्टर बी. दी टॉर्क एक्झर्टेड ऑन इट इज म्हटलंय. टॉर्क काढायचं बाळांनो. टॉर्कचा फॉर्म्युला आत्ताच माहित होता ना आपल्याला, टाऊ इक्वल टू काय होता बा, MB साइन थिटा होता. मग बाबांनो यालाच वेक्टर फॉर्ममध्ये मी कसं अरेंज करेन बघा. वेक्टर टाऊ इक्वल टू वेक्टर M क्रॉस वेक्टर B. मग याच्याशी रिलेटेड ऑप्शन कुठला आहे त्याला चेक करा. ऑप्शन कुठला असेल तुमचं, सी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. वेबर पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू, डायरेक्ट लक्षात ठेवा बाळांनो, वेबर पर मीटर स्क्वेअर हे इक्वल असतं टेस्लाला. मग या ठिकाणी ऑप्शन कुठला असेल, सी असेल. जाऊयात पुढच्या PYQ कडे. पुढं जाऊत. पुढं काय म्हटलंय बघा त्याने. इफ ए मॅग्नेट ऑफ लेंथ दिलेलं आहे तुम्हाला. मॅग्नेटची लेंथ दिले बाबांनो. लेंथ मॅग्नेटची आपण कशाने दाखवतो, टॉयसियलनं. किती दिले, 10 सेंटीमीटर, म्हणजेच 10 × 10⁻² मीटर. पोल स्ट्रेंथ त्याला आपण दाखवतो QM न, ती दिलेली आहे. अँगल दिलेलं आहे तुम्हाला थिटा. इन अन युनिफॉर्म इंडक्शन फील्ड ऑफ इंटेन्सिटी टेस्लामध्ये दिले म्हणजे बी दिलंय. द कपल ॲक्टिंग ऑन इट म्हणजेच तुम्हाला टाऊ विचारलंय. क्लिअर आहे बघा. मग टाऊचा फॉर्म्युला आपल्याकडे कुठला होता बघा. टाऊ इक्वल टू काय होता, MB काय आहे, साइन थिटा. मग टाऊ काढायचं ॲज इट इज. टाऊ इक्वल टू M दिलेला नाही आहे त्यांनी. M साठी आपल्याला माहिती आहे प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेटिक लेंथ अँड पोल स्ट्रेंथ, म्हणजेच कोण आला बा, टॉयसियल इंटू QM इंटू काय असेल तुमचा, हा B, हा साइन ॲज इट इज थिटा. व्हॅल्यूज पुट कराल. टाऊ इक्वल टू टॉयसियल हाऊ मच, 10 × 10⁻² इंटू QM किती दिलेला बा तुम्हाला, 400 इंटू B हाऊ मच, 2 × 10⁻⁴ आणि इंटू साइन बाबांनो थिटा किती दिलेलं आहे तुम्हाला, 4-5 डिग्री. मग याला मी पुढं सोडवतो. हा टाऊ ॲज इट इज असेल. आता इथं थोडंसं माइंडमध्ये ठेवा. 10⁻² हे काहीच नाही म्हणजे +1 आहे. मग बा -2 -4 -6 -6 + 1 किती आलं बघा, हा -5 इंटू हे किती असेल, 400 इंटू 8 इंटू 2 हाऊ मच, 800 इंटू बाबांनो साइन 4-5 डिग्री किती असतो, 1/√2. क्लिअर आहे. याला मी पुढं मूव्ह करतोय. पुढं हा टाऊ ॲज इट इज असेल. टाऊ इक्वल टू हे किती आला, 10⁻⁵ इंटू 800 इंटू बाबांनो 1/√2. याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, 0.707. आणि बाबांनो याला जर सोडवलात तुम्ही तर टाऊ इक्वल टू तुमची व्हॅल्यू येईल 0.565 इंटू 10⁻⁻3. मग याच्याशी रिलेटेड या ठिकाणी तुमचा ऑप्शन कुठला असेल, बी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. पुढं काय म्हटलंय बघा. पुढं जाऊत.
द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज, मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी दिली आहे बाळांनो तुम्हाला, इंटेन्सिटी किती दिली आहे एच. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ मॅग्नेट दिलेला आहे तुम्हाला एम. द मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला विचारलेलं आहे. बाबांनो मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी कधी असते हे कन्सेप्टमध्ये आपण अरेंज केलं होतं, बरोबर आहे. मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीचा अगोदर मी तुम्हाला फॉर्म्युला अरेंज करून देतो. मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, यू एम इक्वल टू मायनस एम बी काय होता कॉस थिटा. मग मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी कधी येते, जेव्हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि तुमचा मॅग्नेटिक फील्ड याचं डायरेक्शन कसं असेल, एकमेकाला ते दोघं जण कसे असतील, अँटी पॅरलल असतील. म्हणजेच दाखवतो, एक लक्ष द्या. हे डायरेक्शन तुमच्या कोणाचं पकडूत आपण, सपोज दिस वन इज अ मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. आणि बाबांनो हे जे डायरेक्शन आहे, हे जे डायरेक्शन आहे, हे डायरेक्शन कोणाचं असेल बघा, दिस वन इज अ डायरेक्शन ऑफ, हे डायरेक्शन असेल तुमचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. या दोघांमध्ये हा जो अँगल आहे तो कितीचा आहे बाळांनो, या ठिकाणी 180 डिग्री. याला अरेंज करतोय मी. हा यू एम ॲज इट इज असेल, हा मायनस, हा एम ॲज इट इज असेल, बी किती दिलेला आहे तुम्हाला एच, आणि कॉस थिटा किती आहे बा 180 डिग्री. पुढे याला अरेंज करतो, यू एम इक्वल टू हे मायनस एम एच कॉस 180 किती असतो -1. याला मी पुढं सोडवतो, यू एम इक्वल टू हे मायनस मायनस प्लस एम इंटू एच, एम एच. म्हणजे यू एम मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी प्लस एम एच, म्हणजेच ऑप्शन तुमचं कुठला असेल, ए असेल. जाऊयात पुढच्या पी वाय क्यूकडे. तो काय म्हणतोय बघा, ए बार मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट दिलेलं आहे तुम्हाला, मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे स्मॉल एम दिलाय, इज सस्पेंडेड इन ए मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी. इंटेन्सिटी दिलेली आहे तुम्हाला, डन आहे. द कपल रिक्वायर्ड टू डिफ्लेक्ट इट थ्रू 300 डिग्री, म्हणजेच तुम्हाला अँगल दिलाय. आणि विचारलंय काय, कपल रिक्वायर्ड. कपल म्हणजेच टॉर्क, मोमेंट ऑफ फोर्स. मग त्याला विचारलंय बाळा, मग आपल्याला माहिती आहे टॉर्कचा फॉर्म्युला काय होता बा, टाऊ इक्वल टू काय होता एम बी काय असेल साइन थिटा. क्लिअर आहे. मग याला अरेंज करतो, हा टाऊ ॲज इट इज इक्वल टू एम किती दिलं आहे बा 200 इंटू बी किती आहे बा 0.25 इंटू साइन अँगल किती दिलं आहे तुम्हाला 300 डिग्री. क्लिअर आहे. मग याला मी पुढं सोडवतो, हा टाऊ ॲज इट इज असेल, हा 200 इंटू 0.25 इंटू साइन 30 मग अशी पाहिलं होतं हाफ असतो. क्लिअर आहे. मग याला मी सोडवून घेतोय बाळांनो, 2 1 2 200 मग किती आलं बघा या ठिकाणी, टाऊ इक्वल टू 100ला मी असं लिहू शकतो ना 10⁻² इंटू 0.25. 10⁻² जर याला दिलं तर टाऊ इक्वल टू काय होईल बघा 25. युनिट कुठला असतं, न्यूटन मीटर. ऑप्शन कुठला आहे त्याला चेक करा. की त्याला 25 न्यूटन मीटर. बाबांनो ऑप्शन कुठला असेल तुमचं, बी असेल. जाऊयात पुढच्या पी वाय क्यूकडे. तो काय म्हणतो बघा, ए बार मॅग्नेट व्हेन प्लेस्ड ॲट ॲन अँगल ऑफ किती दिलेलं आहे 30 डिग्री टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन किती दिलं बा 5 × 10⁻² टेस्ला. काय काय दिलं आहे बघा, हा अँगल दिलेला आहे, हा तुम्हाला इंडक्शन दिलं आहे बी. एक्सपेरियन्स ए मोमेंट ऑफ कपल म्हणजे हा टाऊ दिला आहे. इफ द लेंथ ऑफ द मॅग्नेट दिलेलं आहे तुम्हाला 5 सेंटीमीटर, म्हणजेच हे टॉयसियल असतं. टॉयसियल इक्वल टू 5 सेंटीमीटर म्हणजेच 5 × 10⁻² मीटर हे दिलेलं आहे तुम्हाला. इट्स पोल स्ट्रेंथ इज,
बाबांना याची आपल्याला पोल स्ट्रेंथ विचारले. मग आपल्याकडे फॉर्म्युला आता होता, त्याला रन करू. कुठला होता? टाऊ इक्वल टू काय होता? एम बी काय असेल? साइन थिटा. मग टाऊ इक्वल टू एमच्या जागेवर आपण काय लिहू शकतो बघा, तर क्यू एम इंटू टॉईस एल इंटू बी ॲज इट इज असेल इंटू साइन थिटा किती दिलेलं आहे बघा, वन्स अगेन तुम्हाला 300 डिग्री. मग व्हॅल्यूज टाकून द्याल. टाऊ दिलेलं आहे तुम्हाला, टाऊ किती दिलेला आहे? 25 इंटू 10⁻⁻6 इक्वल टू पोल स्ट्रेंथ विचारले तुम्हाला, मॅग्नेटिक लेंथ त्यांनी दिलेली आहे, पोल स्ट्रेंथ काढायचे. मॅग्नेटिक लेंथ किती दिले आहे बघा, 5 इंटू 10⁻² इंटू मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला दिलेली आहे 5 इंटू 10⁻², 5 इंटू 10⁻² इंटू साइन 30 किती असतो बा, 1/2. क्लिअर आहे बाळांनो इथपर्यंत? मग या ठिकाणी अरेंज करतो, थोडं सिंपल करण्याचा प्रयत्न करू. हे 25 इंटू हे 25 जशाच तसं 25 इंटू 10⁻6 इक्वल टू हे क्यू एम इंटू 5 इंटू 5 किती आलं बा, 25 इंटू हे 10⁻² इंटू 10⁻² 10⁻⁻4 इंटू 1/2. डन आहे बाळा. मग मी काय केलं इकडे लक्ष द्याल सगळेच, बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट. बाबांनो हे 25 जर इकडे आलं तर याच्याबरोबर मारेल, म्हणजे 25 काय होईल? कॅन्सल. मग क्यू एमला जागेवर ठेवतो, क्यू एम इक्वल टू इकडं काय उरलं बा, 10⁻⁻6 बरोबर आहे. हे 2 इथं भागतं येऊन इथं मल्टिप्लाय करेल इंटू 2 इंटू 10⁻⁴ जर इकडं आलं तर डिवाइड करेल, वर गेलं तर त्याचं काय होईल? साईन बदलेल, म्हणजे 10⁻² काय होईल? +4 होईल. कळतंय? याला मी पुढे अरेंज केलं. हा क्यू एम इक्वल टू किती येईल बघा बाळांनो, हे 2 ॲज इट इज 2 इंटू 10⁻⁻6 इंटू 10⁻+4 10⁻². बाबांनो पोल स्ट्रेंथ काय असेल? एम्पियर मीटर. म्हणजे आन्सर किती आले तुमचं? 2 इंटू 10⁻². ऑप्शन कुठला असेल बघा, दिस वन ऑप्शन फर्स्ट असेल. डन आहेत. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा, टाइम पिरियड ऑफ ए फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट डज नॉट डिपेंड अपॉन, म्हणजे कशावर अवलंबून नसतो. म्हणजे फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट असेल त्याचा टाइम पिरियड बाळांनो, जो तो थ्रेड वापरतो आपण किंवा जो दोरा वापरतो त्या ठिकाणचा, जी स्ट्रिंग वापरतो आपण, तर तो जो दोरा आहे ज्याच्या साह्यानं आपण त्याला सस्पेंड केले, त्याची लेंथ किती आहे त्याला घेणं देणं नसतं. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन कुठला असेल? लेंथ ऑफ दी सस्पेन्स. तुम्हाला सांगितलेली थीम आहे, इकडे लक्ष द्याल परत वन्स अगेन. हा तुमचा स्टँड पकडूयात, थोडासा वेळ जाईल, जाऊ द्या, इकडे लक्ष द्याल. हा स्टँड आहे, क्लिअर आहे? इकडे लक्ष द्याल. या स्टँडला मी काय करतो, एक मॅग्नेट घेतोय. हा मॅग्नेट असेल बाबांनो. हा जो मॅग्नेट आहे याला मला सस्पेंड करायचं आहे ना. मग सस्पेंड करण्यासाठी इथं बांधण्यासाठी मला हा दोरा वापरावा लागेल ना एखादा. तर ह्या दोऱ्याची लांबी लेंथ किती असते याच्यावर हे अवलंबून नसतं. म्हणजेच लेंथ ऑफ दी सस्पेन्शन थ्रेड. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. The time period of oscillation of a freely suspended bar magnet with usual notation is given by.
बाबांनो टाइम पिरियड काढण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती होता कॅपिटल टी इक्वल टू बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट करायला काय काढला होता आपण 2 पाई अंडर रूट त्या ठिकाणी वापरलं होतं आपण आय बटे काय होतं बघा ना तुमचं बी किंवा हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी काय असेल एच. मग हे ऑप्शन आहे का चेक करा ऑप्शन कुठला असेल तुमचं ए. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे तो काय म्हणतोय बघा. पुढे काय म्हटलंय बार मॅग्नेट हॅज अ मॅग्नेटिक मोमेंट दिलेला आहे तुम्हाला म्हणजेच काय दिलंय स्मॉल एम किंवा कॅपिटल एम कुठलंही पकडा. इट इज सस्पेंडेड इन अ मॅग्नेटिक फील्ड विच हॅज अ मॅग्नेटिक इंडक्शन दिलेलं आहे तुम्हाला. द मॅग्नेट व्हायब्रेट्स विथ ए पिरियड ऑफ व्हायब्रेशन इक्वल टू किती आहे 1.5 सेकंद. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द मॅग्नेट इज म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला विचारलं आत्ताच पाहिलं होतं आपण फॉर्म्युला बाळांनो. पिरियडचा फॉर्म्युला कुठला होता कॅपिटल टी इक्वल टू काय होता बा 2 पाई अंडर रूट काय अरेंज केला होता आय बटे काय होता तुमचा एम बी. क्लिअर आहे. मग दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर घेऊ टी स्क्वेअर इक्वल टू काय होईल बा 2चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर आणि हे रूट काय होईल कॅन्सल आय बटे काय असेल एम बी. क्लिअर आहे इथपर्यंत. बाबांना आपल्याला काढायचं काय आय काढायचं आहे आय इक्वल टू फॉर्म्युला काय होईल बा आय इक्वल टू हे एम बी इथं काय करतं डिवाइड तिकडे जाऊन मल्टिप्लाय करेल म्हणजे टी स्क्वेअर एम बी बटे 4 पाय स्क्वेअर. क्लिअर आहे बाळांनो इथपर्यंत. मग याच्या व्हॅल्यूज टाकून द्याल याच्या व्हॅल्यूज अरेंज कराल या ठिकाणी काय काय दिलेलं आहे बघा. हा आय ॲज इट इज आय असेल इक्वल टू टी स्क्वेअर तुम्हाला पिरियड दिलेलं आहे त्यांनी 15 सेकंड्स म्हणजेच 15 इंटू 15 इंटू यम किती दिलेलं आहे बघा तुम्हाला 5 इंटू 10⁻⁵ 5 इंटू 10⁻⁵ इंटू बी किती दिलेलं आहे तुम्हाला बी 8 पाय इंटू 10⁻⁴ 8 पाय इंटू 10⁻⁴ बटे बाबांनो काय आहे तुमचा 4 पाय स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर आहे. मग बाबांनो याला जर तुम्ही सोडवलात तर मोमेंट ऑफ इनर्शिया आय इक्वल टू व्हॅल्यू भेटेल 7.16 इंटू 10⁻⁷ आणि बाबा युनिट्स कुठला असतं याचं किलोग्रॅम केजी मीटर स्क्वेअर. मग हे ऑप्शन या ठिकाणी आहे त्याला चेक कराल 7.16 इंटू 10⁻⁷. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे तो काय म्हणतोय बघा. मॅग्नेट्स कॅन नॉट बी मेड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस. मॅग्नेट खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून आपण तयार करत नाही आहे. बाबांनो आयर्न वापरतोय आपण निकेल वापरतो कॉपर शक्य नाही म्हणजेच ऑप्शन या ठिकाणी कुठला असेल तुमचं सी असेल. जाऊयात पुढच्या PYQ कडे तो काय म्हणतोय बघा. द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲटॉमिक निऑन इज. बाबांनो निऑन ॲटम हा तुमचा डायामॅग्नेटिक आहे. निऑन ॲटम बिगेस्ट कॉन्सन्ट्रेट करा किंवा लिहून ठेवा. निऑन ॲटम इज कसा आहे डायामॅग्नेटिक आहे. परफेक्टली माइंडमध्ये ठेवा. आणि डायामॅग्नेटिकचा रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट हा परफेक्टली माइंडमध्ये ठेवा तो किती असतो 0 असतो. मग या ठिकाणी ऑप्शन तुमचं कुठला असेल ए असेल. डन आहेत. जाऊयात पुढच्या PYQ कडे तो काय म्हणतोय बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट सुटेबल फॉर द कोर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट्स. बाबांनो कोर म्हणून आपण ऑलवेज कशाचा किंवा ऐकलं पण असेल आयर्न कोर
किंवा सॉफ्ट आयर्न कोअर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन तुमचं कुठला असेल? ए असेल. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. डिमॅग्नेटायझेशन ऑफ मॅग्नेट्स कॅन बी डन बाय. म्हणजे मॅग्नेटमध्ये जे मॅग्नेटिझम असतं मॅग्नेटिक मटेरियलमध्ये मॅग्नेट्समध्ये त्याला डिमॅग्नेटाइज करायचं आहे. म्हणजेच त्याच्यामधलं मॅग्नेटिझम आपल्याला काय करायचं आहे? रिमूव्ह करायचं आहे. त्यासाठी काय कराल बघा बाबांनो. हँडलिंग रफ असेल तर कुठलीही गोष्ट क्रॅक होते. हीट केलात, हिटिंगनं पण मॅग्नेटिझम जाऊ शकतं. मॅग्नेटायझिंग इन दी अपोजिट डायरेक्शन. ओके डन. हे पण असेल. म्हणजेच ऑप्शन तुमचं कुठला असेल? ऑल दी अबव. डन आहे. जाऊयात पुढच्या PYQ कडे. ए फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज हिटेड अबाव इट्स क्युरी टेम्परेचर. विच वन इज करेक्ट स्टेटमेंट? बाबांनो फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. फेरोमॅग्नेटिक मटेरियलला जर आपण हीट केलात तर त्याचं डोमेन स्ट्रक्चर काय होतं? नाहीसं होतं. जसं हीट कराल तसं. क्युरी टेम्परेचरला त्याचं टोटल डोमेन स्ट्रक्चर काय होतं? डिस्ट्रॉय होतं. आणि तो फेरोचा तो पॅरा बनतो. म्हणजेच या ठिकाणी काय ऑप्शन असेल बा? फेरोमॅग्नेटिक डोमेन्स आर परफेक्टली अरेंज्ड. फेरोमॅग्नेटिक डोमेन्स बिकम्स रॅन्डम. फेरोमॅग्नेटिक डोमेन्स आर नॉट इन्फ्लुएन्स्ड. फेरोमॅग्नेटिक मटेरियल चेंजेस इटसेल्फ इनटू डायमॅग्नेटिक मटेरियल. बघा हे तर नसेल. फेरोमॅग्नेटिक डोमेन्स आर नॉट इन्फ्लुएन्स्ड होतात. हे पण नसेल. फेरोमॅग्नेटिक डोमेन्स आर परफेक्टली अरेंज्ड. शक्यच नाही आहे. डोमेन स्ट्रक्चर काय होतं? कॅन्सल होतं. म्हणजेच ऑप्शन तुमचा 100% कुठला असेल? बी असेल. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. इफ ए डायमॅग्नेटिक सबस्टन्स इज ब्रॉट नियर नॉर्थ और साऊथ पोल ऑफ ए बार मॅग्नेट इट इज. डायमॅग्नेटिक मटेरियल तुम्ही कुणाच्या जवळ नेलात? नॉर्थ पोल असेल किंवा साऊथ पोलच्या जवळ असेल. बाबांनो डायमॅग्नेटिक मटेरियल आपण त्याची डेफिनेशन त्याला डिफाईन कसं केलं होतं की दोज सबस्टन्सेस विच आर वीकली रिपल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेट. म्हणजे याला ऑलवेज काय केलं जातं? रिपल केलं जातं. मग रिपल केलं जातं म्हणजे ऑप्शन कुठला असेल मग बाळांनो? थॉट ऑप्शन बी असेल. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. द मटेरियल ऑफ परमनंट मॅग्नेट हॅज. खूप महत्वाचं आहे. मटेरियल कोणतं असेल तुमचं? परमनंट मॅग्नेट. परमनंट मॅग्नेट हे जे आहे बाबांनो याच्याशी रिलेटेड. परमनंट मॅग्नेट आपण कुणापासून बनवतो? तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल असतं. आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे आहे बाळांनो त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलची हाय रिटेंटिव्हिटी असते आणि त्याला हाय कोर्सिव्हिटी असते. म्हणजे तुमचा जो कर्व पाहिला आपण होता हिस्टेरेसिस कर्व म्हणजेच तुमचा BH कर्व. कुठला कर्व होता? BH कर्व. मग BH कर्व काय सांगतो की फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे आहेत बाबांनो फेरोमॅग्नेटिक मटेरियल त्यांची हाय काय असते? रिटेंटिव्हिटी असते. बाबांनो हाय काय असते? कोर्सिव्हिटी असते. म्हणजे 100% ऑप्शन कुठला असेल तुमचं? डी असेल. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. द परमनंट मॅग्नेट इज मेड फ्रॉम विच वन ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस. खालीलपैकी कोणत्या सबस्टन्स पासून आपण परमनंट मॅग्नेट बनवू शकतो? आत्ताच पाहिलं होतं ऑलवेज काय वापरतो आपण? फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स वापरतो. जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. टेम्परेचर अबाव विच ए फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम्स पॅरामॅग्नेटिक इज कॉल्ड. आत्ताच पाहिलं होतं बघा ना आपण. ज्या टेम्परेचरला फेरो हा पॅरा बनतो ते टेम्परेचर म्हणजे क्युरी टेम्परेचर असतं. ऑप्शन कुठला असेल? ऑप्शन असेल डी. जाऊयात पुढच्या PYQ कडे. पुढं काय म्हटलंय बघा. व्हेन ए मॅग्नेटिक सबस्टन्स इज हिटेड देन इट. जर मॅग्नेटिक सबस्टन्सला जर तुम्ही हीट केलात बाळांनो, खूप इम्पॉर्टंट MCQ आहे, एम्सला विचारलेला आहे.
जर हीट केलात तर बाळांनो हीट केल्यानंतर ते त्याचं मॅग्नेटिझम काय करत असतं, लूज करत असतो, सोडतं, लुजेस इट्स मॅग्नेटिझम. त्याला आपण डिमॅग्नेटाइज करू शकतो हीट करून. म्हणजे ऑप्शन तुमचं कुठला असेल, बी असेल. जाऊयात पुढं. पुढं काय म्हटलंय बघा, द ओनली प्रॉपर्टी पॉझेस्ड बाय फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. कारण फेरोमॅग्नेटिक, डाया, पॅरा, फेरो असे 3 आपण सबस्टन्सेस पाहिले होते. आणि फेरोमध्ये आपण BH कर्व अरेंज केला होता, त्यालाच आपण हिस्टेरेसिस म्हणतो. म्हणजे हिस्टेरेसिस ही एकमेव प्रॉपर्टी कोण दाखवतो, तुमचं फेरोमॅग्नेटिक मटेरियल दाखवतं. पुढं जाऊयात. पुढं काय बघा, सबस्टन्सेस इन विच द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ए सिंगल ॲटम इज नॉट झिरो इज नोन ॲज. ज्या ठिकाणी मॅग्नेटिक मोमेंट तुमच्या सिंगल ॲटमचा झिरो नसतो ते ऑलवेज कोण असतात, पॅरामॅग्नेटिक मटेरियल असतं. म्हणजेच पॅरामॅग्नेटिझम. ऑप्शन कुठला असेल बाळांनो, सी असेल. जाऊयात पुढं. पुढं गेलोत. डायामॅग्नेटिक सबस्टन्सेस आर. डायामॅग्नेटिक सबस्टन्सेस आत्ताच व्याख्या सांगितली तुम्हाला मी. डाया वीकली रिपल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड, पॅरा वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड, आणि फेरो स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे डायाला रिपल केलं जातं, डायाला काय केलं जातं, रिपल केलं जातं. कसं, वीकली म्हणजेच फिबली. ऑप्शन कुठला असेल, सी असेल. जाऊयात पुढं. पुढं काय म्हटलंय बघा, which of the following statements are true about the magnetic susceptibility. बाबांनो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आपण कशाने दाखवतो, चायापियम ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. मग पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी विषयी काही स्टेटमेंट्स दिलेत, त्याला चेक करू. व्हॅल्यू ऑफ चायापियम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द सॅम्पल. ओके, क्लिअर आहे. चायापियम इज पॉझिटिव्ह ॲट ऑल टेम्परेचर, बाळांनो हे क्लिअर आहे. चायापियम इज निगेटिव्ह ॲट ऑल टेम्परेचर, नसेल. चायापियम डज नॉट डिपेंड ऑन द टेम्परेचर, नसेल. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन कोणता असेल बा, ए ॲज वेल ॲज बी. म्हणजे हे पण असेल आणि हे पण असेल. जाऊयात पुढं. पुढं जाऊयात. रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ आयर्न. रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ आयर्न तुम्हाला दिलेली आहे बाबांनो. रिलेटिव्ह परमिएबिलिटीला कशाने दाखवतो आपण, म्यू आर. देन इट्स मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे चायापियम तुम्हाला विचारलेलं आहे. देन बाबांनो आपल्याकडे फॉर्म्युला होता ना, रिलेटिव्ह मॅग्नेटिक म्यू आर इक्वल टू काय फॉर्म्युला होता, 1 प्लस चायापियम, 1 प्लस चायापियम. मग तुम्हाला विचारलंय काय, चायापियम इक्वल टू काय होईल बघा, चायापियम इक्वल टू हे +1 इकडे जाऊन मायनस होईल, म्हणजे म्यू आर -1. मग चायापियम ॲज इट इज असेल म्यू आर. हाऊ मच म्यू आर तुम्हाला दिलेलं आहे 5,500 -1. मग किती आन्सर येईल बघा या ठिकाणी, 5,499. ऑप्शन कुठला असेल बघा, ऑप्शन असेल डी. जाऊयात पुढं. पुढं काय म्हटलंय बघा, एन एक्झाम्पल ऑफ ए डायामॅग्नेटिक सबस्टन्स. डायामॅग्नेटिक सबस्टन्स बाबांनो ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम हा कुठला आहे तुमचा, दिस वन इज ए पॅरा, म्हणजे हे नसेल. कॉपर, दिस वन इज ए डाया. आयर्न, निकेल. आयर्न कोण आहे बाबांनो, आयर्न हा फेरो आहे. निकेल हा पण कोण आहे, फेरो आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त कोण असेल तुमचा, कॉपर असेल. जाऊयात पुढं. पुढं काय म्हटलंय बघा, द यूज ऑफ स्टडी ऑफ हिस्टेरेसिस कर्व फॉर ए गिव्हन मटेरियल इज टू एस्टिमेट दी. आपण हिस्टेरेसिस कर्वचा म्हणजेच BH कर्वचा अभ्यास केला होता बाळांनो. त्या ठिकाणी काय बघितलं होतं, लॅग ऑफ मॅग्नेटिक फील्ड बिहाइंड दी मॅग्नेटिक इंटेन्सिटी. म्हणजेच लॅग होत होतं, म्हणजेच हिस्टेरेसिस लॉस होतो. हिस्टेरेसिस लॉस. ऑप्शन कुठला असेल, बी.
जाऊयात पुढच्या PYQ कडे. तो काय म्हणतोय बघा. मॅग्नेटिक परमिएबिलिटी इज मॅक्झिमम फॉर. बाबांनो मॅग्नेटिक परमिएबिलिटी त्याला आपण कशाने दाखवतो. ओके मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्यूनं दाखवतो. हा जो आता मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणण्यापेक्षा त्यांनी मॅग्नेटिक रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हटलं असतं आणखी छान झालं असतं. तर मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणजे रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्यू आर हा लेस असतो दॅन 1 फॉर कोणासाठी डायासाठी डायामॅग्नेटिक मटेरियलसाठी डायामॅग्नेटिक सबस्टन्ससाठी. हा म्यू आर हा ग्रेटर दॅन 1 असतो कोणासाठी दिस वन इज अ पॅरामॅग्नेटिक मटेरियलसाठी पॅरामॅग्नेटिक मटेरियल. आणि हा जो म्यू आर आहे बाळांनो हा ग्रेटर दॅन 1 असतो कोणासाठी दिस वन फॉर फेरोमॅग्नेटिक मटेरियलसाठी फेरोमॅग्नेटिक मटेरियलसाठी. मग ऑप्शन कुठला असेल तुमचं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. जाऊयात पुढं. पुढं काय म्हटलंय बघा. इफ ए diamagnetic solution is poured into U-tube and one arm of this U-tube placed between the poles of a strong magnet with the meniscus in a line with the field, then the level of the solution will be. बाबा नो U-shaped glass tube म्हटलंय. U-shaped glass tube आहे. या U-shaped glass tube मध्ये कुठलं मटेरियल घेतलंय त्यांनी डायामॅग्नेटिक सोल्युशन घेतलं. मग डायामॅग्नेटिक सोल्युशन या ठिकाणी मी दाखवतो. दिस वन इज अ डायामॅग्नेटिक सोल्युशन घेतलेलं आहे. आणि याचा वन आर्म जो आहे तो वन आर्म कशामध्ये ठेवला आहे त्यांनी तर मॅग्नेटिक पोल्समध्ये ठेवला आहे. म्हणजे हे मॅग्नेटिक पोल्स दाखवतो आपण. दिस वन आर मॅग्नेटिक पोल्स दाखवलं. बाबांनो काय होईल असं विचारलंय तर दिस वन इज ए सपोज दिस वन इज ए नॉर्थ पोल दिस वन साऊथ पोल. तर आपल्याला माहिती आहे बा डायामॅग्नेटिक मटेरियल मग ते सॉलिड असेल लिक्विड असेल किंवा गॅसियस फॉर्ममध्ये असेल ते रिपल होतं कशापासून मॅग्नेटिक फील्डपासून. म्हणजे ही जी लेवल आहे इथले जे लिक्विड आहे ते लिक्विड लेवल त्या ठिकाणी काय होईल डिक्रीज होईल. लिक्विड लेवल डिक्रीज होईल म्हणजेच लिक्विड लेवल फॉल होईल. ऑप्शन कुठला असेल बघा बी असेल. जाऊयात पुढं. पुढं काय म्हटलंय बघा. द रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज रिप्रेझेंटेड बाय म्यू आर. ओके अँड द ससेप्टिबिलिटी इज डिनोटेड बाय ओके चाय PM असतं. फॉर ए मॅग्नेटिक सबस्टन्स देन फॉर ए पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. बाबांनो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये कायमस्वरूपी लक्षात ठेवा जो म्यू आर असतो तुमचा हा रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी बाबांनो ही ऑलवेज ग्रेटर दॅन काय असते 1. आता पाहिलं होतं आपण डन आहे. त्याच्यानंतर हा जो चाय PM असेल चाय PM हा ग्रेटर दॅन काय असतो 0. मग याच्याशी रिलेटेड ऑप्शन कुठला आहे बघा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्ससाठी कुठला ऑप्शन असेल तुमचा दिस वन ऑप्शन डी. जाऊयात पुढचा PYQ काय म्हणतोय बघा. द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डज नॉट डिपेंड अपॉन द टेम्परेचर इन. CBSE लेवलला विचारलेलं बाळांनो मॅग्नेटिक परमिएबिलिटी टेम्परेचरवर डिपेंड नसते फॉर ओनली डायामॅग्नेटिक सबस्टन्स. कायमचा माइंडमध्ये ठेवा. सो दिस वन ऑप्शन कुठला असेल ऑप्शन असेल सी. जाऊयात पुढं काय म्हटलंय बघा. आयडेंटिफाय दी पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स विचारलंय बाबांनो. आयर्न हा फेर आहे तुमचा. ॲल्युमिनियम हा कोण आहे तुमचा पॅर आहे. निकेल वन्स अगेन फेर आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन वेळ जाऊ देऊ नका. ऑप्शन कुठला असेल ॲल्युमिनियम ऑप्शन बी. जाऊयात पुढं. इफ ए मॅग्नेटिक सबस्टन्स इज केप्ट कशामध्ये ठेवला आहे बघा इज केप्ट इन ए मॅग्नेटिक फील्ड देन विच ऑफ द फॉलोइंग इज थ्रोन आउट.
म्हणजे मॅग्नेटिक फील्डमधून बाहेर कोण पडतो, फेकला कोण जातो. मॅग्नेटिक फील्ड बाबांनो कुणाला रिपल करते, डायाला. पॅराला वीकली अट्रॅक्ट करते, फेरोला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 100% कुठला असेल, सी असेल. जाऊयात पुढं. पुढं काय म्हटलंय बघा. द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज निगेटिव्ह फॉर्म. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे चायापियम. चायापियम हा निगेटिव्ह फक्त आणि फक्त बाळांनो माइंडमध्ये ठेवा डायामॅग्नेटिक मटेरियलसाठी असते. म्हणजेच ऑप्शन तुमचं कोणतं असेल, बी असेल. जाऊयात पुढं. पुढं काय म्हटलंय बघा. द युनिव्हर्सल प्रॉपर्टी ऑफ ऑल सबस्टन्सेस इज. सगळ्या पदार्थाची युनिव्हर्सल प्रॉपर्टी डाया आहे. म्हणजे ऑप्शन कोणता असेल तुमचा, ऑप्शन 1 अगेन कोणता असेल, ए. पुढं जाऊयात. ए स्मॉल रॉड ऑफ बिस्मथ. स्मॉल रॉड ऑफ काय म्हटलं त्यांनी, बिस्मथ. इज सस्पेंडेड फ्रीली बिटवीन द पोल्स ऑफ ए स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट. It is found to arrange itself at right angles to the magnetic field. This observation establishes that bismuth is. बाबांनो magnetic field. Biggest constant घेऊया. Suppose this one is the direction of magnetic field पकडूया आपण. आणि ही जी magnetic field आहे ती युनिफॉर्म आहे. This one is a uniform magnetic field. तुमचा रॉड घेतलेला आहे बिस्मथचा. बिस्मथचा रॉड आपण रॉड असं घेऊ. एक रॉड घेतोय मी या ठिकाणी. सपोज दिस वन इज अ रॉड ऑफ बिस्मथ. हा रॉड आहे बाबांनो. हा जो रॉड आहे तो रॉड कुणाचा आहे, तुमच्या बिस्मथ. त्याला ठेवून दिला. मग हा जो रॉड आहे, इट इज फाउंड टू अरेंज इटसेल्फ ॲट राईट अँगल्स. म्हणजे हा जो रॉड आहे बाबांनो तुमचा, हा रॉड या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला राईट अँगल्स म्हणजेच परपेंडिक्युलर बनतो. म्हणजेच त्या ठिकाणी कितीचा अँगल करतो, 90 डिग्रीचा. मग बाबांनो जर हा पॅरलल असेल, द रॉड विथ इट्स सेल्फ, इट्स लेंथ कशी बनलेली असेल, पॅरलल जर असती तर बाबांनो हा काय झाला असता, पॅरा झाला असता किंवा फेरो झाला असता. आणि जेव्हा तो परपेंडिक्युलर बनतो तेव्हा ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती कॅरेक्टरिस्टिक कुणाची आहे, तुमची डायाची आहे. म्हणजे ऑप्शन कुठला असेल, ए असेल. पुढं जाऊयात. पुढं काय म्हटलंय बघा. ए डायामॅग्नेटिक मटेरियल इन मॅग्नेटिक फील्ड मूव्स. परत तेच आहे बघा. तुम्ही जर काय केलं बघा, नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतलात आणि नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये एक रॉड घेतलात आणि तो जो रॉड असेल तर तो रॉड सपोज कशाचा आहे, तुमच्या डायामॅग्नेटिक मटेरियलचा आहे. तर बाळांनो तो जो आहे रॉड तो काय करतो, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डपासून, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जो पार्ट आहे तुमच्या नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डचा, म्हणजे स्ट्रॉंग पार्ट ऑफ मॅग्नेटिक फील्डकडून तो कुठं मूव्ह होतो, वीक पार्ट ऑफ मॅग्नेटिक फील्डकडे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन कुठला असेल बघा तुमचा, ऑप्शन असेल सी. जाऊयात पुढं. पुढं काय म्हटलंय बघा. क्युरी टेम्परेचर इज द टेम्परेचर अबाव विच. तुम्हाला आताच झालं होतं, फेरो हा फेरो न राहता तो काय बनतो, पॅरा बनतो. म्हणजेच ए फेरोमॅग्नेटिक मटेरियल बिकम्स पॅरा फेरो, फेरो पॅरा, पॅरा डाया, फेरो डाया. काय बनतो बाळांनो, फेरो पॅरा. म्हणजेच ऑप्शन कुठला असेल, बी असेल. जाऊयात पुढं. पुढं काय म्हटलंय बघा. लिक्विड ऑक्सिजन रिमेन्स सस्पेंडेड बिटवीन टू पोल्स फेसेस ऑफ ए मॅग्नेट बिकॉज इट इज. एम्सला विचारलेलं आहे बाबांनो. लिक्विड ऑक्सिजन हा कोण आहे, पॅरा आहे. कोण आहे हा, पॅरा. ओके डन. जाऊयात पुढच्या PYQ कडे. क्युरीवेज लॉ.
इज ओबेड बाय आयर्न ॲट ए टेम्परेचर. कुठल्या टेम्परेचरला? क्युरी लॉ तुमचा आयर्न ओबे करतो, तर अभाव क्युरी टेम्परेचर. म्हणजेच ऑप्शन कुठला असेल तुमचं? बी असेल.